भारतातील पहिली ज्येष्ठ नागरिकांची शाळा म्हणून ओळख असलेल्या प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळेच्या संस्थापकांचं सांगली महापालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। संस्थापक अभिनय जगन्नाथ कामाजी हे आंदोलन करतात। महापालिकेकडून पाणी जोडणी आणि पथदिवे, गटार, सांडपाणी व्यवस्था यांच्यासारख्या मूलभूत सुविधा अद्याप मिळालेल्या नसल्यामुळे त्यांनी आरोप केलेले आहेत। आनंद शाळेच्या बांधकाम परवानगीसाठी महापालिकेला साधारण 45 लाख रुपये भरून देखील आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आलेल्या नाहीत, असं कामाजी यांनी म्हटलंय। शाळेत 2 बोरवेल असून त्यातील पाण्याचे TDS प्रमाण जास्त असल्यामुळे ते वापरण्यायोग्य नसल्याचं त्यांनी सांगितलंय। दररोज टँकरद्वारे पाणी विकत घ्यावं लागत असल्यामुळे लाखो रुपये खर्च होत आहेत। त्यांच्या संस्थेवरती अतिरिक्त भार पडतोय, असंही कामाजी यांनी म्हटलं। खास ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या आनंद शाळेतील या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अभिनय कामाजी यांनी महापालिकेसमोर उपोषण सुरू केलंय। दरम्यान याच मुद्द्यावरती आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे। उपोषणला बसणार म्हणून आम्ही पत्र पण दिलं, पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि नाईलाजास्तव आम्हाला उपोषणला बसावं लागलेलं आहे। आज मी उपोषणाला बसलेलो आहे, तरी महापालिकेने ज्येष्ठांच्या आनंदासाठी लवकरात लवकर सुविधा द्याव्यात आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आमच्या हक्काच्या आहेत। आम्ही टॅक्स भरलेला आहे, तरी लवकरात लवकर सुविधा द्याव्या आणि ज्येष्ठांचा आनंद द्विगुणित करावा।